नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विलास जाधव. तर आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ABCID किंवा अपार आय डी कसा क्रिएट करायचा. तर त्यासाठी अत्यंत सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. तर Googleवरती जायचं आहे. Googleवरती गेल्यानंतर डिजिलॉकर असं आपल्याला सर्च करायचं आहे. डिजिलॉकर माहितीच असेल, ज्यांच्याकडे ॲप्लिकेशन असेल ते ॲप्लिकेशनमध्येही तुम्ही लॉग इन करू शकतात. तर Googleवरती गेल्यानंतर डिजिलॉकर सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा वेबसाईटचा इंटरफेस आपल्यासमोर इथे ओपन होणार आहे. राईट साईडला टॉपला तुम्ही पाहू शकतात ब्ल्यू बॉक्समध्ये दिलेलं आहे लॉग इन रजिस्टर. लॉग इन रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. तिथे लॉग इन और क्रिएट अकाउंट. आता जर तुम्ही नवीन ह्याच्या अगोदर कधीही नसेल क्रिएट केलं तर आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं आहे. आता दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे, मोबाईल नंबर थ्रू किंवा खाली पाहू शकता तुम्ही ट्राय यूजिंग आधार कार्ड नंबर. तर आधार कार्ड नंबर थ्रू तुम्ही करा, इझी प्रोसेस आहे. ट्राय यूजिंग आधार नंबरवरती क्लिक करायचं आहे. येथे आधार नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून येथे आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर कंटिन्यूवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर जे काय तुमचा 6 डिजिट पिन होता तो तिथे पिन टाकायचा आहे. जर तुम्ही एक्झिस्टिंग अकाउंट असेल तर तुम्हाला पिन लक्षात असेल तर तुम्ही तिथे पिन येथे टाकायचा आहे. जर पिन तुमच्या लक्षात नसेल तर फॉरगेट सिक्युरिटी पिनवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता डेट ऑफ बर्थ रिकव्हरी युअर अकाउंटसाठी तुमची डेट ऑफ बर्थ जी काही आधार कार्डला लिंक आहे ती डेट ऑफ बर्थ येथे तुम्ही टाकायची आहे. म्हणजेच आधार कार्डवरती जी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. OTP व्यवस्थितपणे टाकायचा, अचूकपणे. OTP टाकून व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता सेट युअर सिक्युरिटी पिन. इथे आपल्याला सिक्युरिटी पिन परत आपल्याला इथे सेट करण्याचं ऑप्शन, म्हणजेच आपला रिसेट पासवर्ड करण्यासाठी इथे ऑप्शन आपल्याला दिलेलं गेलं आहे. जे काय तुम्हाला पासवर्ड टाकायचा तो पासवर्ड इथे तुम्ही व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकून कंप्लीटवरती क्लिक केल्याच्यानंतर सक्सेसफुली कॉंग्रॅच्युलेशन युअर पिन हॅज बीन चेंज. आता आपला पिन जो काय आहे तो चेंज झालेला आहे आणि जे काय आपलं अकाउंट आहे डिजिलॉकरचं ते अकाउंट आपल्याला इथे लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर इथे पाहू शकतात. आता ज्यांच्या अकाउंटवरती येथे दाखवले बघा इश्यू युअर डॉक्युमेंट. आता येथून तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, आधार कार्ड, तुमचं लायसन वगैरे इथे स्टोअर करू शकता आणि येथे ते असतं गव्हर्नमेंटचं. तर आपल्याला अपार आय डी क्रिएट करण्यासाठी लेफ्टला तुम्ही टॉपला पाहू शकतात 3 लाईन्स आहे, त्याच्यावरती क्लिक करून सर्च डॉक्युमेंटवरती येथे आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्च डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे अपार आय डी, APAAR अपार आय डी. असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अकॅडमिक बँक क्रेडिट अशा प्रकारचा इंटरफेस, अशा खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज येथे आपल्याला दाखवल्या जातील. त्याच्यातलं फर्स्ट ऑप्शन आहे अकॅडमिक बँक क्रेडिट. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अपार आय डीवरती येथे क्लिक करायचं आहे. अपार आय डीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर गेट युअर डॉक्युमेंट बाय एंटरिंग द रिक्वायर्ड डिटेल. ही डिटेल जी काय तुम्हाला दाखवली गेलेली आहे ती डिटेल व्यवस्थितपणे भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपला अपार आय डी येथे ABCID क्रिएट होणार आहे. आता इथे आयडेंटिटी व्हॅल्यू म्हणजेच तुमचा EN नंबर किंवा डायरेक्ट सेकंड इयर जर तुम्ही विद्यार्थी असाल तो जो तुम्ही CET सेलला नंबर तुम्हाला आलेला असेल रजिस्ट्रेशन नंबर तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. जो काय तुमचा असेल तो रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे. आता रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक केल्यानंतर आयडेंटिटी व्हॅल्यूमध्ये सिलेक्ट करायचा आहे. आता इथं तुमचा रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे की एनरोलमेंट नंबर आहे की तुम्ही न्यू ॲडमिशन आहात त्याच्यानुसार तुम्ही तिथे टाकायचा आहात. आता जर तुम्ही न्यू ॲडमिशन असाल तर न्यू ॲडमिशनवरती क्लिक करून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर ॲडमिशन इयर म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलं आहे कॉलेजला, एखाद्या कॉलेजला नवीन तुम्ही कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलं आहे ते सध्या 2025 चालू आहे 2025. त्याच्यानंतर आय एम अ स्टुडंट, तुमच्या कॉलेजचं नाव. आता कॉलेजचं नाव इथे व्यवस्थितपणे तुमच्या कॉलेजचं नाव सर्च करायचं आहे. नाव सर्च करून पूर्ण डिटेल भरल्यानंतर येथे तुम्हाला गेट डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. गेट डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. म्हणजेच यू हॅव 3 इश्यू डॉक्युमेंट, म्हणजे या विद्यार्थ्याचे इथे 3 डॉक्युमेंट इश्यू झालेले आहेत, जे की आधार कार्ड आहे, क्लास 10चं मार्कशीट आहे आणि अपार आय डी आहे, जे की तुम्हाला युनिव्हर्सिटीचं रजिस्ट्रेशन करताना अपार आय डी टाकायचं आहे. PDF फॉर्मॅटमध्ये हे येथे आपल्याला क्रिएट होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक करून येथे ओपन करू शकतात. ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अपार आय डी म्हणजेच आधार कार्डसारखा 12 अंकी आय डी असतो
तोच अपार आय डी आपल्याला